हॅलो. लाईटची वेलॉसिटी ही फार महत्वाची आहे आणि लाईटची वेलॉसिटी जर आपण बघितलं तर इट इज ग्रेटर इन एअर दॅन वॉटर आणि दॅन इन ग्लास. म्हणजे एअरमध्ये लाईटची वेलॉसिटी ही सगळ्यात जास्त असते पाण्यापेक्षा आणि त्याहीपेक्षा ग्लासमध्ये ही कमी असते. मीडियमचे दोन प्रकार पडतात. पर्टिक्युलरली आपण जेव्हा लाईटचा विचार करत असतो, लाईटचा अभ्यास करत असतो, तेव्हा जे जे मीडियम्स आपल्याला येतात ते दोन पद्धतीचे असतात. एक असतात आयसोट्रोपिक आणि एक असतात अनआयसोट्रोपिक. सो आयसोट्रोपिक मीडियम मध्ये लाईटची वेलॉसिटी ही प्रत्येक डायरेक्शन मध्ये सेम असते. कुठल्या डायरेक्शन मध्ये? कारण लाईटचा सोर्स जो असतो त्याच्या सगळीकडनं लाईटचे रेज बाहेर पडत असतात, व प्रत्येक डायरेक्शन मध्ये ती सेम असते. आणि अनआयसोट्रोपिक मीडियम मध्ये प्रत्येक डायरेक्शन मध्ये त्याची वेलॉसिटी वेगवेगळी असते. सो लाईट जेव्हा आपण कन्सिडर करतो तेव्हा आपल्याला मीडियम पण कुठलं आयसोट्रोपिक आहे का अनआयसोट्रोपिक आहे याचाही विचार करावा लागतो. मग आता हे मीडियम कुठले आहेत की ज्यामध्ये लाईटची वेलॉसिटी ही सगळ्या डायरेक्शन मध्ये सेम आहे? ते मीडियम्स आहेत वॉटर किंवा ग्लास. आणि अनआयसोट्रोपिक मीडियम चं उदाहरण जर बघायचं तर क्वार्ट्स किंवा कॅल्साइट सारखे जे क्रिस्टल्स असतात त्याच्यामध्ये प्रत्येक डायरेक्शन मध्ये त्याच्या वेलॉसिटीज ज्या आहेत त्या वेगवेगळ्या असतात. आता रेक्टिलिनियर प्रोपोगेशन हा एक शब्द आपल्याला वारंवार लाईटमध्ये येतो. रेक्टिलिनियर प्रोपोगेशन म्हणजे लाईटचं हे नेचर आहे की ज्यामध्ये तो सरळ एका लाईन मध्ये प्रवास करतो. सिंपल आहे, त्याचा अर्थ फार सिंपल आहे की स्ट्रेट लाईन मध्ये तो प्रवास करतो. याचं कारण त्याची वेव्हलेंथ जी आहे ती फार छोटी असते आणि वेव्हलेंथ जेव्हा छोटी असते तेव्हा त्याचं डायरेक्शन बदलण्याचा चान्स मिळत नाही. तेवढ्या वेळात ती एक वेव्ह कंप्लीट होऊन जाते, त्याच्यानंतर दुसरी वेव्ह कंप्लीट होते आणि तो एका स्ट्रेट लाईन मध्ये ट्रॅव्हल करतो. त्याच्या संदर्भामध्ये आपण डिस्टन्स मोजण्यासाठी लाईट इयर नावाचं एक युनिट वापरतो. आणि ह्या लाईट इयर मध्ये लाईट एका वर्षामध्ये जेवढं अंतर कापतो त्याला आपण लाईट इयर असं म्हणतो. म्हणजे तसंच लाईटचा मी तुम्हाला वेलॉसिटी सांगितली 3 × 10⁸ मीटर पर सेकंद ही त्याची वेलॉसिटी आहे. तर ह्या वेलॉसिटीनी तो एका वर्षामध्ये किती दूर जाऊ शकेल त्या अंतराला आपण लाईट इयर असं म्हणतो. आणि हे जवळपास 9.48 × 10⁻12 किलोमीटर एवढं येतं. आणि तुम्हाला माहीतच आहे 10⁻12 म्हणजे त्याच्यावर किती झिरो लागतात ते. लाईटमुळे आपल्याला व्हिजिबिलिटी येते हे मी तुम्हाला पहिल्याच व्हिडिओमध्ये सांगितलं. आणि व्हिजिबिलिटीसाठी लाईटची एक प्रॉपर्टी आपल्याला फार महत्वाची ठरते, ती म्हणजे स्कॅटरिंग ऑफ लाईट. प्रत्येक पार्टिकलवरनं, हवेच्या प्रत्येक पार्टिकलवरनं लाईट हा पडतो आणि त्याचं रिफ्लेक्शन होतं. आणि ह्या रिफ्लेक्शन होण्याची जी प्रोसेस असते ह्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? स्कॅटरिंग ऑफ लाईट. आणि अर्थातच रिफ्लेक्शन होत असताना पार्टिकलवरनं, कारण मुळातच आपलं पूर्ण ॲटमॉस्फिअर हे कसं तयार झालेलं आहे? पार्टिकल आहे. वेगवेगळ्या पद्धतीचे गॅसचे मॉलिक्युल्स असतात, ॲटम्स असतात, त्याच्यानंतर डस्ट पार्टिकल्स असतात, त्याच्यानंतर पाण्याची वाफ असते. सो ह्या सगळ्या पार्टिकल्स पासून आपलं वातावरण तयार झालं आहे. आणि जेव्हा सूर्य वर येतो तेव्हा त्याच्यावर हा प्रकाश पडतो आणि तो प्रकाश प्रत्येक कणावरनं सगळ्या डायरेक्शन मध्ये स्प्रेड होतो, रिफ्लेक्ट होतो. आणि त्यामुळे आपल्याला प्रकाश पडल्याचं दिसतं.
तुम्ही जर बघितलं तर सकाळी पहाटे सूर्य उगवलेला नसतो तरीही आपल्याला सगळ्या वस्तू क्लिअर दिसत असतात. याचं कारण सूर्य जरी नसतील तरीही सूर्याची किरणं ही आपल्या ॲटमॉस्फिअरवरच्या प्रत्येक पार्टिकलवर पडतात आणि तिथून ती रिफ्लेक्ट होतात आणि त्यामुळे सगळीकडे प्रकाश पडल्याचा आपल्याला भास होतो किंवा ते जाणवतं की ह्या सगळ्या वस्तू आपल्यासाठी व्हिजिबल झालेल्या आहेत. सो हे अजून काही महत्वाचे लाईट विषयीचे माहिती.